पुन्हा नव्याने भाग 4. आई, हा बघ ना, मलाच बिलगतो. त्याला त्याचा बाबा वाटतो मी. तो आई खोलीत आली तसं तिला बघून म्हणाला, त्याला बाबा आवडतो त्याचा, म्हणून तुला चिकटून असतो तो. खूपच आठवण काढायचा. तुला बघितलं, मग ओळख करून घेतली तुझ्याशी, आणि आता तू खुश आहे बघ. आई जरा सांभाळून बोलत होती. हो ना, मलाही खूप आवडते, तो खुश होत म्हणाला. आणि गोळी वगैरे खाऊन ताट तिथेच ठेवून तो बाळाशी खेळत होता. खाऊन झालं तसं बाळ त्याच्या बेडवर मस्ती करत होता. नेहाचं लक्ष होता. ती येऊन ताट घेऊन गेली. एकदम गंभीर चेहरा करत शिवने आईला विचारलं, आई, मला एक सांग, त्या ज्या बाई आहेत ना. आई त्याला मध्येच अडवत म्हणाली, तू सारखा त्या बाई नको करत राहू रे तिला. नेहा नाव आहे तिचं, आणि लहान आहे तुझ्यापेक्षा, त्यामुळे नाव घेऊ शकतोस तू तिचं. आई असं वैतागून बोलताना बघून तो म्हणाला, ओके, बोल, काय सांगत होतास तिचं. शिवची आई म्हणाली तसा शिव पुन्हा बोलायला लागला. तिचा नवरा काय करतो. ती कायम इथेच राहते ते, आणि एवढं छान बाळ आहे तर त्याला करमत नसेल ना. आई हसली आणि म्हणाली, तुला काय एवढी काळजी तिची. ती तिचं बघून घेईल, आपल्याला काय करायचंय. आणि अजून थोड्या दिवसांचा प्रश्न आहे. तिची काळजी तू का करतोस. मला जेवढं माहीत आहे तिचा नवरा नाही राहत तिच्यासोबत. अजून माहिती काढली नाही मी. तुला हवी तर तूच विचार. नाही ग, मला कशाला हवी तिची माहिती. मुलगा एवढा सुंदर आहे तर त्याच्या बाबाला कसं जमत असेल ना. त्याच्याशिवाय एवढंच मनात आलं म्हणून तुला विचारलं. मी काय तिला विचारायला जाणार नाही, शिव म्हणाला. नेहा, पाणी दे ग, असं म्हणाला, आणि नेहाला तो पूर्वीचा शिव असल्याचा भास झाला. तिने चमकून त्याच्याकडे बघितलं. ते शिवच्या लक्षात आलं. त्याने लगेच आपली बाजू मांडली. ॲक्च्युली आई म्हणाली की तुझं नाव नेहा आहे आणि तू लहान आहेस, तुझं नाव घे म्हणाले, म्हणून मी तुझं नाव घेतलं. तुला नाही आवडलं तर नाही घेणार नाव. शिवने स्पष्टीकरण दिलं. तसं नेहा भानावर आली. ओके म्हणाली आणि निघून गेली. इमोशन्स किती पटकन बाहेर येतात ना. किती कंट्रोल केले तरी नाही होत. स्वतःची चीड येते मग. आपण किती आशा करतो ना. असा नेहा स्वतःशीच विचार करत पाणी घेऊन आली. नेहा त्याचं सर्व करत होती. बाकी तिला सवय होती, पण तो विसरला होता. त्यामुळे त्याला एक दिवस कसं तरी वाटलं. नंतर त्याला काही वाटलं नाही. रूममध्ये ती आल्यावर तो अनोळखी असल्यासारखा करायचा. पण आता तिची सवय झाली होती. तिचा वावर त्याला नकळत आवडू लागला होता. तो तिच्याशी बोलू लागला होता. आराम करायचा असल्यामुळे मोबाईल पूर्ण बंद होता. नाहीतर एव्हाना सत्य काय त्याच्यासमोर आलंच असतं. शिवला सर्व भेटायला येत होते आणि नेहाशी बाजूला जाऊन बोलत होते. घरी येऊन 2-3 दिवस झाले होते. चिन्मय तर खुश होता. त्याला त्याचा बाबा घरातच भेटत होता. पूर्वीसारखा कामावर जात नव्हता. त्याच्यासोबत मजा मस्ती करत होता. त्याला तर तेच हवं होतं. चिन्मयची शिव ॲडमिट असताना तब्येत खालावली होती. ती आता परत सुधारताना दिसत होती. ते बघून नेहाही सुखावत होती. बाप बेटाची मस्ती बघून थोडा स्वार्थ वाटायचा की हे असंच चालू राहावं आणि त्याने आपल्याला परत स्वीकारावं. आज 4था दिवस होता शिवला. नेहाविषयी जाणून घ्यायची इच्छा जास्त होत होती. नेहा संध्याकाळी शिवला चहा नाश्ता घेऊन आली होती. त्याने तिच्याकडे एक वेळ पाहिलं. हॉस्पिटलमध्ये खूपच गबाळी वाटणारी नेहा त्याला घरी आल्यावर छान वाटली होती. आणि सहजच त्याचं हॉस्पिटलमधनं बोलणं आठवलं आणि मनात विचार आला की बापरे, आपण किती वाईट पद्धतीने तिच्याबद्दल बोललो. मी का हिच्याशी लग्न करेन वगैरे. तिने ते सगळं बघितलं होतं. तिला वाईट वाटलंच असणार ना. त्याला पश्चाताप झाला आणि तो तिला सॉरी म्हणायला वरती बघितलं तर ती केव्हाच निघून गेली होती.
तिच्या अस्तित्वाचा एक वलय, एक बंध त्याला नेहमी जाणवे. अनटोल्ड बॉन्ड. तो बंदच त्याला तिच्याबद्दल विचार करायला आणि जाणून घ्यायला भाग पाडे. त्याने ती परत येण्याची वाट पाहिली आणि चहा पीत बसला. ती चिन्मयला घेऊन कप न्यायला आली तर त्याने हसून विचारलं, मी थोडं तुझ्याशी बोलू शकतो का? हो बोला ना, नेहा म्हणाली. थोडं पर्सनल आहे, चालेल का? मला तुमच्याबद्दल उत्सुकता वाटते म्हणून विचारलं. शिव म्हणाला, हो, पण मी तुम्हाला कंपल्सरी उत्तर द्यायला बांधील नाही. नेहा म्हणाले, ओके. शिव हसून बोलला त्यावर. बोला ना. तो काय विचारेल आणि काय नाही या विचाराने थोडी अस्वस्थपणेच म्हणाली. उगाच धडधड वाढली होती. चिन्मयचे बाबा काय करतात? चिन्मय मला सारखा बाबा बाबा म्हणतो ना, मला खूप भरून येतं, कारण त्याच्या बाबाला तो खूपच मिस करतोय. त्यांना चिन्मयची खूप आठवण येत असेल ना? कधी भेटायला वगैरे येतात का? मी फक्त चिन्मयसाठी हे जाणून घेऊ इच्छित आहे. मलाही त्याचा लळा लागलाय. वाटतं त्याने कुठेच जाऊ नये असं. सारखं वाटतं त्याचे बाबा येतील आणि त्याला घेऊन जातील माझ्यापासून दूर. शिवच्या डोळ्यात पाणी आलं होतं. नेहाला तर असं वाटत होतं जवळ जाऊन त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून त्याला हेच सांगावं की जगातली कोणतीच ताकद त्याला त्याच्या बाबापासून लांब नेऊ शकत नाही, ना आईपासून लांब ठेवू शकत. आता तर देवानेही त्याचा बाबा त्याला परत दिला आहे. ती काहीच बोलली नाही. तिची काहीच प्रतिक्रिया येत नाही पाहून शिव बोलला, तुला नाही सांगायचं तर नको सांगू. खरं तर याच्या बाबांना मी नाही आवडायची. मग मी नाही गेली परत. आता याचा बाबा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नाही. त्याच्यासमोर त्याच्याबद्दल बोलताना गलबलून आलं होतं तिला. ती उठून निघून गेली रूम बाहेर. त्याला वाटलं नवऱ्याबद्दल बोलली म्हणून वाईट वाटलं की काय. तो चिन्मयला उचलून तिच्या पाठोपाठ बाहेर आला. नेहा, त्याने हाक मारली. गेल्या 2-3 वर्षात तरी कधी इतक्या प्रेमाने हाक मारताना पाहिलं नव्हतं तिने. हां, तिने मागे वळून बघितलं. सॉरी. त्याच्या तोंडून सॉरी ऐकून तिला कानावर विश्वास बसेना, कारण कितीही चूक झाली तरी कधीच त्याने तिला सॉरी बोलला नाही. काय? नेहा आश्चर्याने बोलली. सॉरी, माझ्यामुळे तुला वाईट आठवणी परत आल्या. सो सॉरी, मी मुद्दाम नाही केलं. त्याचं एवढ्या वेळा सॉरी ऐकून खरं तर तिला प्रश्न पडला की हा शिव खरा की मागच्या 1-2 वर्षात वागलेला शिव खरा. तिच्या तोंडून नकळत निघालं, खरंच? मागच्या 2 वर्षात कधीच ऐकलं नाही तुमच्या तोंडून. खूप बरं वाटलं. नेहा, काय बोलतेस? याआधी मी का म्हणेन सॉरी तुला? शिव काहीतरी गडबड असल्यासारखं बघत म्हणाला. नाही हो, मी अजूनही त्याच विचारात आहे. त्यामुळेच पटकन निघालं तोंडून. नको देऊ लक्ष. नेहाने सावरून घेतलं आणि जीभ चावली. काय बोलत होती मी? जर त्याने जास्त खोलात विचारलं असतं तर? अजून त्यांनी किती प्रश्न विचारले असते. नेहा, कूल, काय चाललंय तुझं? किती तो गोंधळ? एकतर पटकन सावरून घेता पण येत नाही तुला. हा भाग इथेच संपला. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्ही कमेंट करून सांगा कशी वाटली कथा. धन्यवाद.